ग्रामपंचायत संगणक परिचारक संघटनेचा बेमुदत संप कायम राहणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तू शेलार यांनी केलंय। याबाबत संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं गट विकास अधिकारी येवला यांना निवेदन देण्यात आलंय। निवेदनात म्हटलंय की संगणक परिचालकांच्या न्याय मागण्यांसाठी 10 नोव्हेंबरपासून संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद पुकारलंय। मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुनीता आमटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपोषण केलं होतं। दरम्यान मागण्यांवर विचार करण्यात येईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं। आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं संप सुरूच राहणार असल्याचं निवेदनात म्हटलंय। 15 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषद सातारा येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे। काही तथाकथित संघटनांनी संप स्थगित केल्याचं जाहीर केलंय, मात्र महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा याच्याशी काही संबंध नाही। संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं निवेदनाच्या शेवटी म्हटलंय। यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तू शेलार, रुपेश कुंभारकर, सुरेश ठोंबरे, अल्ताफ सय्यद, महेश मोरे, सचिन बढे, श्रीकांत मुंडे, सोमनाथ जेजूरकर, सुनील पैठणकर, गणेश कुदळ, जालिंदर भड, किशोर शिंदे, केतन रोडे, मच्छिंद्र देवरे, संध्या गरुड, मनीषा गरुड, विनोद तणपुरे यांच्यासह पदाधिकारी व संगणक परिचालक उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं येवला तालुका येथील जे काही कामबंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आलेले होते, अद्यापर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्याने आत्ता सध्या या स्थितीला देखील आमचं कामबंद आंदोलन चालू आहे आणि राज्य जे काही कामबंद आंदोलन चालू आहे त्या कामबंद आंदोलनाला येवला तालुक्याच्या वतीनं देखील पाठिंबा आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन हे आमचे अशाच पद्धतीनं चालू असेल। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काही हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला आश्वासित केलं होतं की प्रस्ताव सादर करावा, त्या अनुषंगाने आम्ही ह्या माननीय एकनाथजी ढवले साहेब, अप्पर सचिव ग्रामविकास विभाग बांधकाम मंत्रालय या ठिकाणी आम्ही गेलो असता त्यांच्याकडे देखील आम्ही मागणी केलेली आहे। त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की जर आमच्या मागण्या 15 जानेवारी 2024 पर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर 16 जानेवारी 2024 पासून सातारा जिल्हा परिषद समोर त्या ठिकाणी राज्याच्या राज्याध्यक्ष संघटनेच्या सुनीताताई आमटे ह्या उपोषणाला बसणार आहे। तरी सर्व मंत्री महोदय शासनास विनंती आहे की आमच्या ज्या काही मागण्या ह्या मान्य करून आम्हाला न्याय देण्यात यावा।